नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवू राजस्थानी घेवर। याकरता आपल्याला लागणार आहे 1/4 कप तूप आणि 3 ते 4 आईस क्यूब घ्यायचे आणि ह्याला ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं। छान असं फिरवल्यानंतर ना त्यामध्ये जे पाणी उरतं ते काढून टाकायचं। त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी राहू द्यायचा नाही। व्यवस्थित ते पाणी काढलं की त्यामध्ये आपण टाकूया 1 कप मैदा। पण तो 1 कप मैदा असं एका दमाने नाही टाकायचा आहे, आधी 2-3 चम्मच टाकायचं, ते फिरवून घ्यायचं। फिरवल्यानंतर त्यामध्ये आणखी 2-4 चम्मच टाकायचं। असं करता करता पूर्ण 1 कप मिश्रण मैदा यामध्ये छान फिरवून घ्यायचं। फिरवल्यानंतर ना तो असा क्रमली झाला पाहिजे, असं क्रम्बल दिसतं बघा, असं या पद्धतीचं। आणि त्याच्यानंतर यामध्ये टाकायचं 2.5 कप म्हणजे 2.5 कप पाणी यामध्ये लागणार आहे आपल्याला। पण पूर्ण 2.5 कप पाणी यात टाकायचं नाही, 2 कप पाणी टाकायचं आहे आणि अर्धा कप दूध टाकायचं आहे यामध्ये। जर तुम्हाला दूध नाही टाकलं तरी पण चालणार, 2.5 कप पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी अशा पद्धतीनेच बनवते नेहमी घेवर। तर हे टाकल्यानंतर बघा असं याचं म्हणजे मिश्रण रेडी झालं पाहिजे, ना खूप पातळ ना खूप असं घट्ट। आणि यामध्ये जो आपण पाण्याचा उपयोग करू किंवा दुधाचा उपयोग करू ते एकदम चिल्ड पाणी पाहिजे आणि दूध पण थंडच टाकायचं यामध्ये, नॉर्मल टेम्परेचरचं टाकायचं नाही, अगदी चिल्ड टाकायचं। आणि हे बाऊलमध्ये काढलं की याच्या खालती पण ना एक असं आईसचं बाऊल ठेवायचं तुम्ही, बर्फ त्याच्यामध्ये जमवून घ्यायचा आणि त्याच्यावरतीच ते आपलं जे मिश्रणाचं बाऊल आहे ते ठेवायचं। आणि याच्यामध्ये ना अर्धा लिंबू छान पिळून घ्यायचा, त्याच्यातल्या बिया आणि त्याच्यातला गर पडू नये म्हणून त्याखाली मी चाळणी ठेवलेली आहे। आणि हे मिश्रण ना छान मग लिंबू टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे मिश्रण जर तुम्ही जास्त प्रमाणात घेवर तयार करत असाल तर अर्धं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेवढा तुम्हाला वापर करायचा आहे तेवढा तुम्ही बाहेर ठेवू शकता। काही लोक बॉटलचासुद्धा उपयोग करतात, बॉटलमध्ये स्वीज बॉटल जी असते किंवा टोमॅटो केचपच्या ज्या बॉटल्स असतात प्लास्टिकच्या त्याचा वापर करतात। किंवा आपण सोप्या पद्धतीने करूया, थोडं जाड बुडाचं आणि खोलगट असं भांडं घ्यायचं घेवर तयार करताना आणि त्याचा शेप गोल येण्याकरता कसं थोडंसं गोलच भांडं घ्यायचं आणि तेल किंवा तूप आधीच त्यावर गरम करायला ठेवून द्यायचं। हे बघा, असं टाकलं की चरकन आवाज झाला पाहिजे, तुम्हाला आवाज ऐकू येत असेल। आणि असं मध्ये टाकत जायचं चमच्यानीच आणि ते असं छान असं वर शिजून येतं आणि छान अशी जाळी तयार होत जाते याची। अतिशय सोपी आहे ही पद्धत करायला। मी यामध्ये हे मिश्रण कमीत कमी 15 ते 20 वेळा किंवा 20 ते 25 वेळा अशा प्रमाणात तुम्हाला ते थोडं थोडं करत त्यामध्ये तेलामध्ये सोडावं लागेल। अशा पद्धतीने आपले हे घेवर हळूहळू तयार होऊन राहिलेले आहेत, जाळी छान तयार होऊन राहिलेली आहे। घरीच एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे घेवर तयार करू शकतो। बाजारामधनं एवढे महाग घेवर घेण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही, जर अशा पद्धतीने आपण छान घरीच असे घेवर बनवले तर। घेवर बनवणं अतिशय सोपी आहे। बघा, असं हे बनलं की चाकूने चारही साईडनी त्याच्या कडा काढून टाकायच्या आणि ते आपण काढलं की ते सैल होऊन जातं आणि आपोआपच तेलामध्ये डुबून जातं। म्हणजे वरचा जो पापुद्रा आहे तो पण शिजून जातो। बस 2 मिनटात मग त्याला काय करायचं, एखादी रवी घ्यायची किंवा बेलणं घ्यायचं, पोळ्या ज्यांनी आपण लाटतो ते, आणि त्याने असं उचलून धरायचं। असं उचलून धरलं की एक जाळी आणि ताट घ्यायचं, त्याच्यावर हे ठेवून द्यायचं आणि एखाद तास तुम्ही त्याच्यावर ठेवलं की त्याच्या सगळ्या घेवरमधलं सगळं ऑइल किंवा जर तूप असेल तर तूप सगळं ते झरून ताटामध्ये येऊन जातं। आणि हे घेवर ना आपण कमीत कमी 1 महिना 15 दिवस आरामात ठेवून खाऊ शकतो। बघा किती सुंदर घेवर झालेले आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता या घेवरला काय करायचं,
छान यावरती ना शुगर सिरप टाकायचं. गुलाबजामला जे आपण बनवतो ना बिलकुल तेच तसंच शुगर सिरप बनवायचं आणि ते त्याच्यावर स्प्रेड करायचं आणि छान रबडीसुद्धा त्याच्यावर स्प्रेड करायची. मी इथे तुम्हाला दाखवते. आणि हो, हे जे आहे ना थोडे डेलिकेट असतात. जी प्रोसेस मी तुम्हाला मिक्सीमध्ये दाखवलेली आहे तीच प्रोसेस तुम्ही परातमध्ये पण करू शकता. परातमध्ये तूप घ्यायचं आणि त्याच्यावरती आईस क्यूब टाकायचे किंवा एक मोठा तुकडा तुम्ही याचा घेऊ शकता आईसचा आणि त्याला फिरवून फिरवून ती प्रोसेस करायची हाताने आणि तूप असं सॉफ्ट होईपर्यंत त्याला फेटावं लागतं. जी पद्धत तुम्हाला जास्त सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे घेवर तयार करू शकता. खायला खूप मजेदार असतात. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.